नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा इथे जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही वापरू शकता। त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। अर्धी वाटी दही घालून घेऊया। 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कट करून घालायची आहे। कढीपत्त्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। 1 चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि पाव वाटी यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। 1 चमचा जिरं घालून घेऊया। पाव चमचा हिंग घालायचा आहे। आता चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि सगळे जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। असं थोडं पाणी घालायचं म्हणजे पिठामध्ये गुठळ्या होणार नाही आणि अगदी स्मूथ असं बॅटर हे तयार होईल। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची। हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर 2 वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे। आता कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचे। यामध्ये हे तयार करून घेतलेलं बॅटर घालायचे। आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि हे बॅटर सतत मिक्स करत आपल्याला शिजवून घ्यायचे। जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा तयार होत नाही आणि हे मिश्रण कढईपासून पूर्ण वेगळं होत नाही तोपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनी बघू शकता मिश्रणाचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे मिश्रण कढईपासून वेगळं झालेलं आहे आणि मस्तसं मऊसूत हे मिश्रण तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती हाताने याला चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे आज आपण रव्यापासून मेदूवडे कसे करायचे ते बघत आहोत। तर त्यासाठी मेदूवडे तयार करण्यासाठी ज्या साईजचा वडा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। याला सुरुवातीला गोलाकार शेप द्यायचा आणि नंतर टिक्कीसारखं याला प्रेस करून घ्यायचं। बोटाला तेल लावून घ्यायचं आणि याला होल तयार करून घ्यायचं। बघा इथे मेदूवडा तयार झाला। याच पद्धतीने सगळे वडे मी तयार करून घेतलेले आहे। आता वडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आणि हे वडे गॅसच्या हाय फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। वड्यांची एक बाजू फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साइडने यांना फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्त असे रव्याचे क्रिस्पी खुसखुशीत मेदूवडे तयार झाले। उपमा किंवा शिरा खायचा नसेल त्यावेळेस तुम्ही हे मेदूवडे तयार करून घेऊ शकता। छान क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतात आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मकीचे दाणे घेतलेले आहे। इथे आपल्याला कच्चेच मकीचे दाणे वापरायचे आहे। यात 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घातलं। आता 1 चमचा यात जिरं घालायचे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता याला थोडंसं रवाळ टेक्स्चरवरती वाटून घ्यायचं या पद्धतीने। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता किंवा तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। तूप चांगलं गरम झाल्यावरती तयार करून घेतलेली मकीच्या दाण्यांची पेस्ट आपल्याला कढईमध्ये घालायची आहे। ही पेस्ट 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। पेस्ट अशी परतून घेतल्यामुळे या पदार्थाची चव दुपटीने वाढते। याला परतून घेतल्यानंतर यात आपल्याला उकळून घेतलेला बटाटा घालायचा आहे। 1 मध्यम आकाराचा बटाटा उकळून घेतलेला होता, त्याची सालं काढून घेतली आणि बटाटा मॅश करून घेतला। तो बटाटा यामध्ये घातला। पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला छान मिक्स करून घेतलेला आहे। आता झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं यावरती एक वाफ काढून घ्यायची आहे। यावरती मी एक वाफ काढून घेतलेली आहे। मस्त असं इथे आपलं चटपटीत असं हे सारण तयार झालेलं आहे। इथे आपण सँडविच बनवत आहोत तर त्यासाठी 2 ब्रेडचे स्लाइस घेतले। ब्रेडच्या दोन्ही साईडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। बटरऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता। आता ब्रेडच्या एका साईडला तयार करून घेतलेलं हे सारण लावून घ्यायचं आहे। हे सँडविच चवीला आणखी चविष्ट तयार होण्यासाठी यावरती आपल्याला चीज किसून घालायचं आहे। चीज घालणं हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण चीजचा वापर केल्यामुळे हा पदार्थ थोडासा जास्त पौष्टिक होतो आणि लहान मुलं जास्त याला आवडीने खातात। आता ब्रेडची दुसरी साईड यावरती ठेवायची आणि हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचे। आता हा ब्रेड आपण भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतला। तव्याला तूप किंवा बटर लावायचं। इथे मी बटर वापरले। आता हे सँडविच आपल्याला तव्यावरती ठेवून घ्यायचं आहे। सँडविचच्या वरच्या साईडला देखील आपल्याला बटर लावून घ्यायचे। हे सँडविच दोन्ही साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे मी हे सँडविच दोन्ही साईडने छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घेतलं।
तयार झालं इथे आपलं हे सँडविच. अगदी झटपट तयार होतं, चवीलाही अगदी छान लागतं. हे सँडविच तुम्ही नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. मुलं तर खूप आवडीने खातील, इतकं चविष्ट हे सँडविच होतं. नक्कीच बनवून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे रवा घेतलाय. रवा इथे आपल्याला जाड वापरायचा आहे, बारीक रवा अजिबात वापरू नका. पाव वाटी यामध्ये पिठी साखर घालून घेतली. गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव वाटी यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडरचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो. सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून घेतले आणि यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे. इथे मी साधारण पाव वाटी दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या प्रकारची आहे. झाकण ठेवून आता हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे. 10 मिनिट इथे बरोबर झालेले आहे. बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे. यातील जो रवा होता तो छान असा फुललेला आहे. त्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट मला वाटत आहे. त्यासाठी यात पोहे खायचे 3 छोटे चमचे आणखी दूध घालून घेतलंय. छान याला पुन्हा आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवू नका. याच पद्धतीची आपल्याला बॅटरची थिकनेस हवी आहे. यात आता 1 चमचा कोको पावडर घालून घ्यायची आहे. कोको पावडर नाही घातली तरी सुद्धा चालेल. पाव चमचा यात आपल्याला बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आणि याला छान मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला कोको पावडर ही वापरायचीच नसेल तर तुम्ही इथे पाव चमचा वेलची पावडर वापरू शकता किंवा व्हॅनिला इसेन्स वापरलं तरी सुद्धा चालेल. यात मी सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेले काजू बदामाचे काप घालून याला मिक्स करून घेतलंय. इथे आता आपण छोटे छोटे आप्पे बनवत आहोत नाश्त्यासाठी. त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं. यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे. तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. तयार करून घेतलेलं बॅटर 1 चमचा असं या मोल्डमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं याला आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे. 5 मिनिटांनंतर पाहू शकता आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे. छान असा एका साईडने यांना रंग देखील आलेला आहे. याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या साईडने देखील हे आप्पे भाजून घेऊया. इथे मी हे आप्पे दोघी बाजूने छान भाजून घेतलेले आहे. तयार झाले इथे आपले इन्स्टंट असे हे चॉकलेट आप्पे. चवीला खूप छान लागतात. मुलांना कधी कधी भाजी पोळी टिफिनमध्ये न्यायचा कंटाळा येतो, त्यावेळेस तुम्ही हे आप्पे बनवून घेऊ शकता. अगदी 10 ते 15 मिनिटाच्या आत तयार होतात. चवीलाही छान लागतात. नाश्त्यासाठी तुम्ही चहासोबत याला खाऊ शकता. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे मी बीट घेतलेला आहे. बीट किसून घेतलं. यामध्ये पाव वाटी पाणी घातलं आणि याची अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतली. बीटाचा आपल्याला ज्यूस हवा आहे तर त्यासाठी एका बाउलवरती चाळण ठेवायची आहे आणि त्यामध्ये हा बीटाचा ज्यूस घालून घ्यायचा आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं यातील जो ज्यूस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे आपल्याला मस्त असा बीटाचा ज्यूस मिळालेला आहे. शिल्लक राहिलेला हा चोथा फेकून न देता तुम्ही बीटाचे पराठे तयार करण्यासाठी वापरू शकता. आता एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. रवा इथे आपल्याला जाड वापरायचा आहे, बारीक रवा अजिबात वापरू नका. 1 वाटी भिजवून घेतलेले पोहे यामध्ये घालायचे आहे. तयार करून घेतलेला हा बीटाचा पूर्ण ज्यूस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. याला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून हे मिश्रण 10 मिनिटांसाठी मुरायला ठेवायचं आहे. इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे. बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे. रव्याने बीटाचा पूर्ण ज्यूस हा शोषून घेतलेला आहे, पाहू शकता. त्यामुळे हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. यात थोडंसं पाणी घालूयात. साधारण पाव वाटी यामध्ये मी पाणी घालत आहे आणि याला आता आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे मी याला वाटून घेतलं. याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पोहे खायचे 2 चमचे दही घालायचं आहे. दही चांगलं फेटून घ्यायचं आणि नंतर यामध्ये घालायचं, म्हणजे दह्याच्या यात गाठी राहणार नाही. दही नसेल तर तुम्ही इथे अर्ध्या लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. आता आपल्याला हे छान 2 ते 3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. याला मी फेटून घेतलं आहे. सगळ्यात शेवटी यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही इथे पाव चमचा इनोसुद्धा वापरू शकता. इनो जर वापरायचा असेल तर लेमन फ्लेवरचा तुम्ही इथे वापरा. आता छान याला आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. इथे आपण बीटाचे सेट डोसा हा तयार करत आहोत. सेट डोसे तयार करण्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा. तव्याला तेल लावून घ्यायचं. तेलाऐवजी तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकता किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल.
तयार करून घेतलेलं डोस्यांचं बॅटर साधारण 1.5 पडी आपल्याला पॅनवरती घालून घ्यायचं आहे. हलक्या हाताने याला असं पसरवून घ्यायचं आहे. आता हा डोसा आपल्याला छान दोघी बाजूंनी भाजून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही हा सेट डोसा एकाच साईडने देखील भाजून घेऊ शकता. डोसा भाजत असताना तेलाचा किंवा तुपाचा वापर तुम्ही ते करू शकता. डोस्याला वरतून बघा काय मस्त जाडी पडलेली आहे आणि याची वरची बाजू सुकलेली आहे. यावरनं समजायचं हा एका साईडने भाजला गेला. याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घ्यायचं. इथे मी हा सेट डोसा दोघी बाजूंनी मस्त असा भाजून घेतलेला आहे. छान असा इथे आपला हा बीटाचा सेट डोसा तयार झाला. हा सेट डोसा दिसायला छान असा गुलाबी दिसतो ना, त्यामुळे लहान मुलांना जास्त आवडतो. तुम्ही हा डोसा नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. भरपूर असा प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तयार होतो आणि मस्त असा स्पॉन्जी सॉफ्ट असा हा डोसा होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे डोसे असेच स्पॉन्जी आणि सॉफ्ट राहतात. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालून घेतली. पाव चमचा लाल मिरचीचं तिखट यामध्ये घातलं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव चमचा गरम मसाला यामध्ये घातला आणि पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घातली. 1 चमचा पांढरे तीळ यामध्ये घातले आणि पाव चमचा ओवा घालून घेतला. आता यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा यात कस्तुरी मेथी घालायची. मेथी अशी हातावरती क्रश करून घालायची, म्हणजे मेथीचा फ्लेवर पदार्थात छान येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पोहे खायचा 1 छोटा चमचा यात तेल घालायचं. सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करायचे. यात आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जसं आपण चपातीसाठी मळतो ना, तसंच आपल्याला सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पीठ मळायचं नाही. इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. इथे आज आपण लच्छे पराठे बनवत आहोत, तर त्यासाठी पीठ चांगलं मळून घेतलं. पिठातील 1 गोळा हातामध्ये घेतला आणि याचा उंडा तयार करून घेतला. ज्या साईजचा तुम्हाला पराठा बनवायचा असेल तेवढं पीठ तुम्ही घेऊ शकता. आता हा गोळा पिठातून घोळून घ्यायचा आणि याला आपल्याला असं सुरुवातीला छान लाटून घ्यायचं आहे. लाटून घेतल्यानंतर थोडंसं तूप आपल्याला असं या पराठ्यावरती घालायचं आहे आणि सगळ्या साईडने याला असं लावून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ आता यावरती आपल्याला असं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा पराठा असा फोल्ड करून घ्यायचा आहे. जसं आपण लहानपणी पंखा बनवायचो ना, तसंच याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. असं याला पंख्यासारखं फोल्ड करून घेतल्यानंतर या पद्धतीने याला असं आपल्याला व्यवस्थित हाताने रोल करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने याला असं प्रेस करायचं आहे. आता आपण याला असं पिठातून घोळून घेऊया आणि याला लाटून घेऊया. आता हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे, कारण जर हाताने खूप आपण असा दाब देऊन याला लाटलं ना, तर याचे जे लच्छे आहेत तर ते व्यवस्थित खुलत नाहीत. जो पराठा असतो प्लेन तसा पराठा तयार होतो. अजिबात पराठा भाजल्यानंतर याचे लेयर्स निघणारच नाही. त्यामुळे अगदी हलक्या हाताने जेवढं शक्य होईल तेवढं याला लाटायचं. याला मी लाटून घेतलेलं आहे. आता आपण याला भाजून घेऊया. पराठा मस्त असा आपल्याला दोघी बाजूंनी क्रिस्पी खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजत असताना तेलाचा किंवा तुपाचा वापर तुम्ही ते करू शकता. तुम्ही पाहू शकता पराठ्याचे मस्त असे लेयर्स निघायला सुरुवात झालेली आहे. मस्त असा इथे लच्छा पराठा आपला तयार झाला आहे. याला मी भाजून घेतलं. याला आता काढून घेऊया. हा पराठा चवीला अगदी छान लागतो. टोमॅटो केचपसोबत किंवा दह्यासोबत याला तुम्ही खाऊ शकता किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. मस्त असा लच्छेदार पराठा तयार झाला. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आता पाहूयात प्रकार क्रमांक 6. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी पत्ताकोबी घेतलेली आहे. यात आपल्याला पाव वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. पाव वाटी किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे. आता यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. अर्धी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि पोहे खायचे 2 चमचे यात तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची. पाव चमचा हळदी पावडर घालायची. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि 1 चमचा जिरं घालायचे. 1 चमचा तीळ यामध्ये घातलेले आहे. तिळाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि मुठभर यात कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सगळे कोरडे जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घेतले. आता यात थोडं थोडं करून पाणी घालायचे आणि याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे. इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे.
आता धिरडी तयार करण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा, याला तेल लावायचे। तेल चांगलं गरम झाल्यावरती यावरती एक रिंग आपल्याला ठेवायची। अशी रिंग नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिश्रण देखील असं तव्यावरती घालू शकता, पण अशी रिंग वापरल्यामुळे काय होतं, एकदम छान असं गोलाकार धिरडं होतं। हलकसं हे धिरडं सेट झाल्यावरती ही रिंग आपल्याला काढून घ्यायची आणि हे धिरडं आपल्याला आता झाकण ठेवून एका साईडने साधारण 2 मिनिटं भाजून घ्यायचे। इथे मी हे धिरडं झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं भाजून घेतले। यावरचं झाकण काढायचं आणि हे धिरडं आता आपण उलटून घेऊया। धिरडं भाजत असताना तुम्ही ते तेलाचा किंवा तुपाचा वापर देखील करू शकता। इथे आपल्याला दोघी साईडने हे धिरडं मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे मी हे धिरडं भाजून घेतलं, तयार झालं मस्त असं हे पत्ताकोबीचं धिरडं। चवीला अगदी छान लागतं आणि मस्त असं पौष्टिक देखील होतं। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतकं चविष्ट लागतं। टोमॅटो केचप सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही याला खाऊ शकता। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। त्याच कपाने 1 कप यामध्ये हिरवे मूग घालून घ्यायचे आहे। यामध्ये पाव वाटी आपल्याला उडदाची डाळ घालायची, पाणी घालायचं यात आणि डाळ आणि तांदूळ आपल्याला चांगले 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। याला धुवून घेतल्यानंतर यात भांडं भरून पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि रात्रभर याला भिजायला ठेवायचे। इथे मी याला रात्रभर भिजायला ठेवलेलं होतं। यातील आता पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि हे डाळ आणि तांदूळ संपूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। यात 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप घालायचे, 4 हिरव्या मिरच्या घालायच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मुठभर कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालायचं आणि याला छान वाटून घ्यायचं। वाटून घेतलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे पोहे खायचे 2 छोटे चमचे यात पाणी घालत आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवायचं नाही। सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता याला आपण छान मिक्स करून घेऊया। इथे आपण मूग आणि तांदळाचा डोसा बनवत आहोत, तर त्यासाठी बॅटर तयार झालेला आहे। तवा गरम करून घ्यायचा आणि तव्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। तयार करून घेतलेलं बॅटर आता आपल्याला तव्यावरती घालायचे। साधारण 2 पळी इथे मी बॅटर तव्यावरती घातलं। हलक्या हाताने हा डोसा पसरवून घेतला। झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती 2 मिनिटं एका साईडने डोसा हा भाजून घेतलाय। झाकण काढायचंय आणि हा डोसा आता आपण उलटून घेऊया। तुम्ही पाहू शकता डोस्याच्या या कडा आपोआप अशा सुटल्या जातात। हा डोसा दुसऱ्या साईडने देखील आपण भाजून घेऊया। मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा तांदूळ आणि मुगाचा डोसा तयार झाला। हा डोसा भाजत असताना तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही इथे वापर करू शकता किंवा बटर वापरलं तरी सुद्धा चालेल। खूप असा पौष्टिक हा डोसा होतो, चवीलाही छान लागतो। लहान मुलं खूप आवडीने खातील इतका टेस्टी होतो। नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही याला देऊ शकता। मंडळी, जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। चला भेटूया आता एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।